ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। सुरुवातीला महत्त्वाची बातमी पुण्यामधून आहे। पुण्यामध्ये जीबीएस आजाराच्या रुग्णांची संख्या 130 वरती पोहोचलेली आहे। 20 रुग्णांची प्रकृती गंभीर झाली आहे। पुण्यात जीबीएस आजाराच्या रुग्णांची संख्या 130 वर पोहोचली आहे। 20 ते 29 वयोगटामधले सर्वाधिक रुग्ण आढळून आलेले आहेत। अतिशय महत्त्वाची बातमी पुण्यामधून आपण पाहतोय। रेवती हिंगवे माझी सहकारी या संदर्भातली माहिती देते। रेवकी, पुण्यामधून सातत्याने जीबीएस रुग्णांच्या वाढीची बातमी येते आणि आता ही सर्वाधिक आकडेवारी समोर। नक्कीच तृप्ती, आपण जसं बघतोय की सातत्याने ज्युलन बॅरी सिंड्रोम हा जो न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे त्या रुग्णांची सातत्याने वाढ पुण्यात होत आहे। खरं तर आपण जसं बघतोय की गेल्या काही दिवसांमध्ये खरं तर सुरुवात अशी झाली होती की 24 रुग्ण होते। त्यानंतर आता 15 ते 20 दिवसाच्या या सगळ्या ह्याच्यामध्ये रुग्णांची संख्या 130 वरती गेलेली आहे आणि त्यापैकी 20 रुग्ण हे आता गंभीर परिस्थितीमध्ये आहे, कारण त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टर लावलेला आहे। आणि खरं तर जर आपण या सगळ्या अहवालाकडे नीट बघितलं किंवा डेटाकडे जर बघितलं तृप्ती, तर सर्वाधिक रुग्ण हे पुरुष आहेत। खरं तर हा जो ग्युलन बॅरी सिंड्रोम आहे यामध्ये पुरुषांना जास्त लागवण होत आहे या सगळ्या ग्युलन बॅरी सिंड्रोमची। तसंच जर आपण बघितलं तर या ग्युलन बॅरी सिंड्रोम जो इतका झपाट्याने पसरतोय पुणे शहरामध्ये, त्याचं मुख्य कारण सांगितले जाते ते म्हणजे दूषित पाणी आणि अन्न। आणि त्याच पार्श्वभूमीवरती जो मुख्य स्रोत आहे जिकडनं सर्वाधिक रुग्ण आढळलेले आहेत म्हणजे पुण्यातील सिंहगड रोड, धायरी, किरकटवाडी परिसर, तिकडचा जो मुख्य पाण्याचा स्रोत आहे तिकडचे सॅम्पल्स देखील NIV ला पाठवण्यात आलेले, परंतु अजूनही खरं तर 2 दिवसात याचा अहवाल अपेक्षित होता, पण अजूनही गेले 10 दिवस त्याचा अहवाल काही अजून आलेला नाहीये। तर आता खरं तर याकडे लक्ष आहे की नक्की NIV चा अहवाल काय येतो। आणि पुणे महानगरपालिकेने असं देखील आवाहन केलेलं आहे की जरी परिस्थिती हातात असली तरी पण प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे आणि पाणी हे उकळूनच प्यायला पाहिजे आणि बाहेर प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी आणि जेणेकरून या रोगाचा प्रादुर्भाव, या आजाराचा प्रादुर्भाव वाढणार नाही असं आवाहन केलं जातंय। धन्यवाद रेवती या संपूर्ण माहितीसाठी।